गुड मॉर्निंग नवी. कुठे छान ना तू. नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज ॲक्च्युली आता नवीन चॅप्टर सुरू झाला आहे नवीनच्या लाईफचा, तो म्हणजे स्कूल. आज त्याचा फर्स्ट डे आहे स्कूलमधला आणि त्याकरिता तो अर्ली मॉर्निंग उठलेला आहे. आता ब्रशिंग सुरू आहे, म्हणजे ब्रश करतो आहे आणि ब्रश झाले की लगेच पुढची तयारी. यांचं उठणं आवश्यक आहे, खूप गरजेचं आहे. कोणी उठो ना उठो, ह्या साहेबांचं उठणं लगेच म्हणजे अगदी खूप इम्पॉर्टंट आहे. आता त्याला कॅमेरा पण घ्यायचा आहे. असा हा ना खरंच खूपच मस्तीखोर पोरगा झालेला आहे. इथे आता दोघांचेही ब्रश झालेले आहे, म्हणजे नवीशचा आणि त्याच्या बाबांचा ब्रश झालेला आहे. त्याला तोंडून देत आहे छान. तो अगदी खूप छानपणे उठलेला आहे, म्हणजे माझ्या अपेक्षापेक्षा खूप जास्त चांगल्याने उठलेला आहे. शाळेची त्याला ओढ आहे, गोड आहे, ते चांगली गोष्ट आहे. इथे आता आंघोळ झाली आहे छान. आता त्याला तयारी करून द्यायची आहे. त्याचे बाबाच करून देतील आहे, तो डिपार्टमेंट त्यांना दिलेला आहे. इथे ऑलमोस्ट तयारी झालेली आहे, कपडे राहिले, जायच्या अगोदर जेवण ते सुरू आहे. आणि इथे आता नवीशचं बॅग पण रेडी आहे, शूज पण रेडी आहे, बेल्ट पण रेडी आहे. इथे संपूर्ण तयारी झालेली आहे. शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून देवाला नमस्कार. देवाचं झाल्यानंतर मग आजीलाही आशीर्वाद घेऊन घ्यायचा आहे, कारण आजी तर एकदम मस्त मनापासून आशीर्वाद देते आणि तिचा असणं खूप चांगलं आहे आणि महत्त्वाचं आहे. इथनं मग आम्ही शाळेला निघतो आहे. सगळेच जातो आहे सोडायला त्याला, पण त्याला जायची एवढी घाई की तो स्वतःच पुढे पुढे जातो आहे. आम्ही मागे राहिलो तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे आम्ही निघालो आहे, त्याची आजीही सोबत निघालेली आहे. इथे तुम्ही त्याचा एक्साइटमेंट बघू शकता. इथे खाली आलो आहे आणि अगदी सरळ रस्ता सोडून त्याला आडवं तिडं इकडून तिकडूनच पळायचं आहे. तो तसाच जाणार आहे आणि आता आम्ही निघायसाठी तयार आहोत. इथे अशा प्रकारे निघालेलो आहे, रस्त्याने लागलेलो आहे. नवीशला त्याच्या बाबांनी सांगितलेलं आहे तुला रस्ता बघायचा आहे कसा आहे म्हणून, कारण जाताना त्याला लक्षात आलं पाहिजे. तर आजपासून आता तेच सुरुवात होती आहे. पुढे गेल्यावरती या दोघांचं बोलणं सुरू आहे, कुठल्या शाळेत जातोय. तुझ्या टीचरचं नाव काय? जेनिफर. जेनिफर मॅम. आज स्कूलचा फर्स्ट असल्यामुळे शाळेकडे जाणाऱ्या वाटेवर एवढं ट्रॅफिक जाम झालं की तिथे आता म्हणजे आम्ही अडकलो आहे. म्हणून आई बोलते या वाटेने आणू नका, दुसऱ्या छोट्या वाटेने छोट्या गाडीने निघायचं. बस आता निघू, ट्रॅफिक क्लिअर झालं म्हणजे सोपं होईल. इथनं आता आम्हाला दिसते नवीशची शाळा. नवीशने सांगितलं मला शाळा दिसते म्हणून त्याची. इथे नवीश शाळेत पोचलेला आहे. तो आता शाळेत जायला तयार झालेला आहे. आजी खाली उतरले तर त्याला भांग करून देते. आजीला त्याची नातूचा भांग अगदी व्यवस्थित हवा आहे, त्यामुळे ती कुठे राहील तरी ते तेवढं लक्ष घेईल. इथे आता आम्ही पोचलेलो आहे. आम्ही आता शाळेत जातो आहे. त्यांनी शाळेवाल्यांनी खूप छान वेलकमवालं डेकोरेशन केलेलं आहे आणि ते खूप सुंदर दिसते आणि नवीशलाही ते खूप छान वाटलेलं आहे. फायनली शेवटी नवीश स्कूलमध्ये आला, त्याचं वेलकमही झालं. आता आम्ही निघतो आहे क्लासकडे जाताना तिथे छान मस्त असं चिमण्यांचं घरटं बनवलेलं आहे. त्यात 2 चिमण्याही ठेवल्या आहे. नवीशला त्या चिमण्या खूप आवडल्या, नंतर तो बोला घरी घेऊन जाऊ. इकडे आतमध्ये त्याचा क्लास आहे आणि तिथे पण खूप छान बलूनचं डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे ते खूप सुंदर दिसत होतं आणि नवीश खूप इम्प्रेस होता या सगळ्या गोष्टींनी आणि त्याला बघून मला खूप छान वाटतं. इथे तो आपल्या बाबांसोबत आता क्लासरूममध्ये जातो आहे. तो ॲक्च्युली अनएक्सपेक्टेड खूप चांगल्याने जातो आहे, म्हणजे मला वाटलं नव्हतं तेवढं चांगल्याने जाईल आहे, म्हणजे काहीतरी वाटलं की होऊ शकतं, बट सिरियसली खूप छान गेला आहे. म्हणजे तो अगदी हसत खेळत गेला आहे, क्लासमध्ये बसलेला पण आहे आणि त्याला खूप मजा येते. म्हणजे त्याला नवीन नवीन पण सुंदर वाटतं आहे. सगळ्यात स्पेशली आणि सगळ्यात आवडीचं म्हणजे त्याच्या क्लासमध्ये लागला आहे TV, जो तिथे कार्टून लागलेला आहे. आणि ऑब्वियस कार्टून म्हणले की आमच्या नवीशला एकदम आवडतं, त्याच्या बाबा त्याला तेच सांगतायत आणि त्यालाही हां मजा येते आहे की हां छान छान कार्टून लागलेलं आहे.
हे सगळं बघून त्याला एकदम आनंद झालेला. आता तो बोलतो जा जा जा, म्हणजे असं त्याचं रिॲक्शन होतं. आणि आता निघतो आहे. आजीनी पण जाऊन त्याला भेट दिलेली आहे आणि आता फायनली त्याने आम्हाला बाय केला आहे आणि आम्ही बस क्लासच्या बाहेर निघतो आहे. त्या क्लासमध्ये खूप सुंदर डेकोरेशन केली. इथे बघा, इथे आलं ना, याला अद्वैतला हे सगळं खायचं आहे, म्हणजे चिमण्या पण खायच्या आहे, म्हणजे तो जे म्हणाल ते खायचं आहे. किती क्यूट वाटलं माझा अद्वैत. बम्माची कुंडाला तू असं अरे बापरे, अरे बाप, कुठे जायचं तुला, कुठे कोणी निघताना आईची इच्छा होती की याला आपण डोरेमॉनला भेटू, म्हणून तिथे गेलो. तिथे हँडशेक केला. खूप छान छान असं स्टँडी लावलेलं होतं लेकरांकरिता, म्हणजे लेकरांना खूप असं आवडीचं वाटेल म्हणून. आता इथे बेसिकली आम्ही त्याच्या व्हॅनकरिता वाट बघतो, म्हणजे त्याला व्हॅन लावून द्यायची आहे. कारण जाणं तर ठीक आहे, आम्ही सोडून देऊ, पण येताना प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून. कारण की त्याचा टायमिंग ॲक्च्युली आम्हाला मॅच नाही करतो आहे, म्हणून तिथे आम्ही थांबलो आहे. आणि बाहेर जेव्हा बघत होतो तेव्हा खूप असं छान ना बारीक बारीक पाऊस येतो आहे. तर तेवढा छान वाटतो आहे. आई बिचारी वाट बघते, पण ठीक आहे, मला स्पेशली पावसामध्ये मजा येते म्हणून. छान पाऊस आहे आणि नवीच्या शाळेकडे ना छान असं हिरवंगार, म्हणजे शेती वगैरे आहे ना, तर ते खूप सुंदर वाटते पाहायला. आणि आता तर सुरुवात झालेली आहे पावसाळ्याचं. आता बघू नंतर अजून हिवाळ्यामध्ये तर खूपच छान वाटेल. जर तुम्ही इकडे बघू शकता, खूप भरपूर जागा आणि इकडे भरपूर शेती वगैरे पण आहेत, म्हणजे तिकडे पलीकडे पण आहे, इकडे पण आहे, सगळीकडे आहे, म्हणजे सुंदर आहे. मला खूप छान वाटलं की चला ॲटलिस्ट तो नेचरच्या जवळ आहे, जास्त असं खूप कॉन्क्रीटच्या मध्ये नाही आहे. इथे पोचलो आहे आम्ही घरी आता. आणि लाडा सुरू आहे इकडे बाबाचा आणि अद्वैतचा. अरे बाप रे, आम्ही नविशला आता घ्यायला गेलो. मी इथे घरी घ्यायला गेली, तो माझी वाटच बघत होता, बाहेर आला नाही केलं का रे? आणि सोबतच तो सांगतोय त्याने आज शाळेत काय केलंय म्हणून. तर ते ऐकूया, चला. का बरं काढतोय? घरी जाऊन काढू ना. बोलता चालता हसता खेळता आता आम्ही घरी आलेलो आहे. त्याच्या मतेनुसार असं आहे की घरी जाऊस तरच मी युनिफॉर्म काढत चालतो, म्हणजे घरी गेलं की इझी होईल. त्याने आज टिफिन खाल्लेला नाही, म्हणून तो आता घरी येऊन खातो आहे. आज ॲक्च्युली 2 तासाची स्कूल होती, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. शाळेत काय केलं तू? काय केलं दादू शाळेत? काय केलं? अभ्यास केला? एबीसीडी? मोठी टीव्ही? वाव, काय होता टीव्हीत? कार्टून. अजून? कारवाला. कारवाला? कारवाला कार्टून. कारवाला कार्टून होता. डाग लागतील ना ते टी शर्टला, तर निघणार नाही मग शर्टला. एवढे होते? शर्ट काढ ग पहिले, ते निघणार नाही डाग लागला तर. नवीच्या स्कूलचा फर्स्ट डे आणि तो फर्स्ट डेला आपला कंपॉस बॉक्स स्कूलमध्ये विसरून आलाय. त्याच्या मामीचा फोन आलाय त्याला, चिकू दिदीचा. आता त्याला तिथे बोलायचं, तो सगळं तिथे सांगणार आहे. ऐकूया त्याला काय सांगायचं ते. काय म्हटलं? तुम्ही काय करता चिकू दीदी? तू टिफिन मध्ये काय नेलं होतं? नाही, कच्च्या मध्ये कूद नाही केला. काऊन नाही नेलास टिफिन? कुछ नाही नेलं होता का रे? डब्बा दिला नाही तर तुला टिफिन दिला नाही का? कुछ नाही नेला आला शहाण्या. काय नेलं होतं? कुछ नाही नेला सांगून राहिला. आई, ते पिंकी कन्या बाबा. नंतर दीदीला सांग मी कंपोस्ट बॉक्स विसरलो ना शाळेत. सांग दीदीला. मी शाळेत कंपास विसरला. हो का? मग आणलं का? नाही. अरे, स्कूलचा फर्स्ट डे आणि आम्ही कंपोस्ट बॉक्स ठेवून दिला शाळेत. अरे. झाली सुरुवात. शाळेत नाही गेली आज. मी शाळेत नाही गेली आज. आज शाळेत जा ना. मी अंगणवाडी मी शाळेत गेली. हो का? हा. कोणी तो कीबोर्ड इशू होतो मला कीबोर्ड. हो का? हा, अजून 2 कीबोर्ड आहे. आणि इथे आता अशा पद्धतीने त्याचं बोलून झालेलं आहे, त्याला सगळं सांगून झालेलं आहे. आता त्याला फोन ठेवायचा आहे. आता मीही इथे आपला व्लॉग संपवते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बघू तो अजून काय काय मस्ती करतो. भेटू नंतर. बाय बाय.